बरेच द्राक्ष बागायतदार विचारतात की एप्रिलची छाटणी नेमकी कधी घ्यावी। खरं तर तुमची हार्वेस्टिंग झाल्यानंतर 25 ते 30 दिवसांचा विश्रांतीचा काळ देऊन आपण आपल्या द्राक्ष बागेची छाटणी करावी। ज्यांच्या छाटण्या ह्या उशिरा झालेल्या आहेत, म्हणजे उशिरा छाटणी होऊन आपण द्राक्ष देखील हार्वेस्टिंगला उशिरा आलेले आहेत, साधारण आपली हार्वेस्टिंग मेच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या शेवटच्या एंडमध्ये आहे, अशा शेतकऱ्यांनी 10 ते 15 दिवसांचा विश्रांतीचा काळ देऊन परंतु त्या ठिकाणी आपल्याला NPKचे जे डोस आहेत ते वाढीव करावे लागतील। परंतु ज्या शेतकऱ्यांच्या टायमिंगवरती छाटणी होऊन टायमिंगवरती माल उतरलेला आहे, अशा शेतकऱ्यांनी 20 ते 30 दिवसापर्यंतचा विश्रांतीचा काळ देऊन व्यवस्थित पांढऱ्या मुळीसाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करून आपण आपल्या द्राक्ष बागेची छाटणी करायला हरकत नाही। धन्यवाद।